आंबा माता की जय, दुर्गा माता की जय. हो हो, हवा कोणाच्या बी घरात काय घुसायला असं तुम्ही कोण आहे? अण्णा हो, तुम्ही काय बोलायलाय? तुम्ही स्वतःच्या पोरगाला विचारायला लागलाय. शुभू आहे मी. शुभू तू? आणि ही असली कापड का घातलीस? दाढी बिडी का वाढवलीस? मी ते शुभू, अरे काय लपवायलास आमच्यापासनं? शुभू तुला आमची शपथ आहे, खरं खरं सांग काय करायलायस ते? माझ्याकडे सुपरवायझरचा जॉब आहे, करशील? हे पैसे ठेव. अरे आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या त्या घर मालकाला दे आणि डिपॉझिट म्हणून. तुला जर पहिल्या दिवशी काम करायचं नसेल ना, तर ॲडव्हान्सचे पैसे घेतले ते परत आणून दे ऑफिसमध्ये आणि मग जा हवं तिथे. अरे पण तू शावलीच्या घरी का गेलास? तुला तिथं कोणी ओळखलं असतं तर केवढ्यात पडलं असतं बाबा ते. आई तसलं काही बी नाही होणार आहे. म्हणून मी वेश बदललाय ना. आणि तुला मी वचन देतो, श्रावणीच्या लग्नात मी कुठली बी अडचण आणणार नाही. शुभू, मला तुझ्याकडनं अजून एक वचन पाहिजे. अजून एक वचन? होय, काय? तुझं लग्न माझ्या सांगण्यानुसारच होईल. मी ठरवलेल्या पोरीशीच तुला लग्न करावं लागल. बघ आई, मला काय म्हणायचं ते तुला नको असेल तर ती नोकरी सोड की, पण त्या श्रावणीच्या घरी जायची काय बी गरज नाही. तुला दुसरी नोकरी मिळेपर्यंत मी काहीतरी बघतो. पाहिजे तर मी माझं मंगळसूत्र विकतो. पण आई, काय बडबडतीयस तू? बघ, जोपर्यंत शुभू जिवंत ना, तुला मंगळसूत्र ऐकायची वेळ येणार नाही आणि मी येऊ बी देणार नाही. मला दे वचन, माझ्या पसंतीच्या पोरीशी तू लग्न करणार म्हणून, आणि मी सांगल तवाच, आणि तू दिलेला शब्द परत घेणार नाही म्हणून. दे वचन. मी तुला वचन देतो, तू म्हणाल त्या पोरी बरोबर म्हणाल तवा मी लग्न करणार, आणि मी माझा शब्द मागे नाही फिरवणार.